आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड। डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक। डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलं। दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट पोलिसांना पाठवले। डॉक्टर तावरे आणि अग्रवालचा प्रत्यक्ष संपर्क। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धक्कादायक माहिती। पुणे अपघातामधील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळलोलरा 3 लाखांची लाचेची 3 लाख रुपयांची रक्कम जप्त। पुणे गुन्हे शाखेनं डॉक्टरांना दिलेल्या लाचेची रक्कम हस्तगत केली। पुणे अपघात प्रकरण गैरप्रकाराच्या चौकशीसाठी 3 समिती गठीत। वैद्यकीय तपासणी उपचाराबाबतच्या गैरप्रकाराची चौकशी केली जाणार। ब्लड सॅम्पल रिपोर्ट बदलल्यानंतर वरिष्ठांचा निर्णय। पुणे अपघातानंतर मविया आक्रमक। मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेले खोके आणि पैशांच्या नोटा घेऊन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंची धडक। ललित पाटील प्रकरणावेळीच अजय तावरेवर कारवाई का केली नाही? त्यावेळेला अब्रू नुकसानीचा दावा ठोकीन म्हणणाऱ्या शंभूराज देसाईंनी उत्तर द्यावं। सुषमा अंधारेंचं देसाईंना आव्हान। पुण्यातून दरमहा 70 लाखांपेक्षा जास्त हप्ते वसुली। अंधारे आणि धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये थेट पुण्यामधल्या हप्ते वसुलीचं रेड कार्डच वाचलं। धंगेकर आणि अंधारेंचं आंदोलन स्टंटबाजी। आरोप करण्याआधी धंगेकरांनी पुरावे द्यावेत। शंभूराज देसाईंची पुण्यामधल्या मवियाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश। ब्लड रिपोर्ट बदलण्यामध्ये जे सामील होते त्यांना अटक। पुणे अपघात प्रकरणाच्या मुळाशी जाऊ, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीवर बैठक। शिवराज्याभिषेक सोहळा आणि मान्सूनच्या तयारी संदर्भात आढावा बैठक। अटक केलेल्या ससून रुग्णालयाचे 2 डॉक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादानं काम करत होते। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। धंगेकरांचा आरोप केवळ प्रसिद्धीसाठी। धंगेकरांनी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा ठोकणार। माझे आणि दोन्ही डॉक्टरांचे फोन तपासावेत, मुश्रीफांचा आवाहन। पुण्यामधील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? ललित पाटीलचे धंदे याच रुग्णालयामध्ये। आता आरोपीला वाचवण्यासाठी रिपोर्टमध्ये फेरफार। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। आमदार सुनील टिंगरेंचं 26 डिसेंबर 2023 मधील पत्र व्हायरल। ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंच्या नियुक्तीसाठी सुनील टिंगरेंचं पत्र। मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार। डॉक्टर अजय तावरेचा पोलीस तपासामध्ये इशारा। पुणे पोलिसांच्या तपासामध्ये आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता। वेदांत अग्रवालसाठी कोणी फोन केले हे लोकांना माहिती आहे। आव्हाडांचं नाव न घेता अजितदादांचा निशाणा। तर जो माणूस मोक्कातील आरोपीला सोडवल्याचं उघडपणे सांगतो त्यांच्यासाठी ही किरकोळ गोष्ट असल्याचा आव्हाडांचा टोला। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही डॉक्टर अजय तावरेंचं नाव समोर। तेव्हाच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती। सुषमा अंधारे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्या। अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पहिल्या तक्रारदार पुढे। दत्तात्रय कातोरे यांचे अग्रवाल कुटुंबाकडे 84,50,000 रुपये पैसे मिळत नसल्यानं मुलाची आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची कातोरेंची तक्रार। 2004च्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा पक्ष फुटला असता तर हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं। भुजबळ सीएम होतील असं मला वाटत होतं, अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा यावेळेला खटपट होता कामा नये। विधानसभेला जास्त जागा मिळायला हव्यात। 80 ते 90 जागा देण्याचं भाजपनं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये भुजबळांचं विधान। विधानसभेसाठी 3ही पक्ष बसून योग्य फॉर्म्युला ठरवतील। भाजप मोठा पक्ष, मित्र पक्षांनाही योग्य जागा मिळतील। फडणवीसांचं भुजबळांच्या विधानसभा जागा वाटपाच्या मागणीवर उत्तर। अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये किती सख्य होतं हे सगळ्यांना माहिती। नको त्या गोष्टी उकरून काढायची मला गरज वाटत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका। मीडियामध्ये दिसण्यासाठी आव्हाडांचे अजित पवारांवर आरोप। आव्हाडांनी शिष्टाचार समजून घ्यावा, सचिन खरात यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त असलेल्या एका जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेलांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार। अजित पवारांची बैठकीमध्ये घोषणा। नितीन पाटील यांना अजितदादांनी दिला होता शब्द।
लोकसभेला झालं तसं विधानसभेला होणार नाही, आपल्याकडेही भरपूर जागा राहणार, आपण निवडून येण्याच्या क्षमतेवर लोकांना उमेदवारी देऊ. छगन भुजबळांच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. पक्षातून दूर गेलेले 4 जूननंतर पुन्हा परतण्याचा प्रयत्न करू शकतात. कितीही मोठा नेता असला तरी पक्षामध्ये परत घेणार नाही. अजितदादांवरील प्रश्नावर अनिल देशमुखांचं उत्तर. संजय राऊत गांजा पिऊन अग्रलेख लिहितात. ते सध्या लंडनला असल्याची माहिती. तिकडे चांगले मानसोपचार तज्ज्ञ त्यांनी त्यांचे उपचार करून घ्यावेत. फडणवीसांची राऊतांवर टीका. शिंदे फडणवीसांनी आनंदराव अडसुळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं. त्यांचा निवडणुकीपुरता वापर झाला. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा आरोप. नागपुरातले मवियाचे उमेदवार विकास ठाकरेंना विजयाचा विश्वास. निकालाची धाकधूक नाही, कुणीही आपला पराभव होणार नाही असं समजू नये, विकास ठाकरेंचं वक्तव्य. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव. जितेंद्र आव्हाडांचा संताप. आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध मनसे लढत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेनं उमेदवारी तर भाजपकडून निरंजन डावखरे मैदानात. शिंदे गटही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवार देणार. सूत्रांची माहिती. तर शिंदे गट विधान परिषदेच्या 4ही जागा लढवणार असल्याची माहिती. सोनिया दुहान यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची तारीख ठरली. 10 जूनच्या वर्धापन दिनाला सोनिया दुहान अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत ब्लॉक. 36 तासांच्या ब्लॉकमुळे 69 एक्सप्रेस रद्द. सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक. चेंबूर मानपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार. डोंबिवलीमधल्या औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सर्वेक्षण. गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर करडी नजर. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता. लोकसभा निकालापूर्वीच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी तयारी सुरू. बावनकुळेंकडून बैठकांचा धडाका तर अजितदादा गटाची मुंबईमध्ये बैठक. जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये दमदार सरी कोसळतील. यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत 4 दिवस पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणासह ठाणे, पालघर, रायगडमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. येत्या 5 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार. मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती. भारतीय हवामान विभागाची माहिती. चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे वातावरणामध्ये गारवा. नागरिकांना काहीसा दिलासा. अकोल्यामधल्या पातूरच्या माळसूळ इथे वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान. विद्युत खांब पडल्यानं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या पांडे इथे वादळी वाऱ्यानं झाडं पडली. विद्युत तारा तुटल्या. वादळी वाऱ्यानं झाडं पडल्यानं दुचाकी आणि विद्युत पोलांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या माड्यामधील अंजन गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर. पत्रे उडून गेल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. प्रशासनानं तत्काळ मदत देण्याची मागणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये फळबागांचे पंचनामे सुरू. मोहोळ तालुक्यामधील केळी बागा पूर्णतः भुईसपाट झाल्याचं चित्र. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू. जळगाव जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं तर प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. एकनाथ खडसेंची मागणी. यवतमाळमध्ये काही गावांना वादळाचा तडाखा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महागाव, पुसद, आर्णी तालुक्यामधील काही गावात मोठं नुकसान. 25 ते 30 घरांच्या नुकसानीसह 24 तासांपासून लाईट नाही. पावसाळ्यापूर्वी तत्काळ कामाला लागून काम पूर्ण करा. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांचे निर्देश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून कामाला सुरुवात. इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती सुरू. धुळे शहरामधल्या गोंदूर गावातील तलाव आटला. गावाला टँकरनं पाणीपुरवठा सुरू. नागरिकांचे पाण्यासाठी हाल. मालेगावच्या चिंचवेमधील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. तोडगा निघेपर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन. अवकाळीचं अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन. नुकसानीचं अनुदान तातडीनं मिळण्यासाठी शेतकरी चढले टॉवरवर. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र. जवळपास 58 गावं आणि 60 वाड्यावर वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा. धुळ्यामधल्या सडगावमध्ये भीषण पाणी टंचाई. जंगलातील विहिरींवर पाणी भरण्यासाठी बैलगाड्यांच्या रांगा. पाणी टंचाईच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष. जळगावातील हतनूर धरणामध्ये 31% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी पाणीसाठा. पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता.
जळगावच्या भुसावळमधल्या अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीची पाणी पातळी घसरली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची उन्हाळी धान पीक वाचवण्यासाठी धडपड. कोरड्या ठाक चूलबंद नदीमधील लहान मोठ्या स्रोतांमधून मोटारच्या साह्याने पाणी उपसा. नांदेडच्या डाक्याच्या वाडीमध्ये दुष्काळाचं गडद सावट. घोटभर पाण्यासाठी 2 तास रांगेमध्ये थांबण्याची वेळ. गावामध्ये एकच बोरवेल असल्यामुळे पाणी मिळण्याची खात्री नाही. नांदेडच्या हदगावमधल्या पाणी टंचाईची बातमी TV9 मराठीने दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. बीडीओ कैलास बळवंतांकडून गावामध्ये पाणी टंचाईची पाहणी. नाशिक जिल्ह्यामधल्या 9 प्रकल्प कोरडे ठाक. भोजापूर, नागासाक्या, तिसगाव, पुणेगाव, ओझरखेड, मणिकपुंज धरणामध्ये 0 जलसाठा. अनेक धरणांनी पाणी पातळी गाठली. जळगावच्या पहूरमध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेती पिकांचं नुकसान. शेतकरी आक्रमक, तर वीज पुरवठा नियमित सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कृत्रिम बियाण्यांची टंचाई, तर कापसाच्या बियाण्याची जास्त दरामध्ये विक्री सुरू. जास्त दरामध्ये बियाणं विकणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई होणार, त्यासाठी पथकाची स्थापना. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरामध्ये 500 ते 800 रुपयांची वाढ. बाजार समितीमध्ये चांगल्या दर्जाच्या तुरीला 12,300 रुपयांपर्यंत दर. वर्धा जिल्ह्यामध्ये विविध कंपनीच्या तूर बियाण्याच्या दरामध्ये 100 रुपयांनी वाढ. शेतकऱ्यांना 250 रुपयांच्या बॅगसाठी आता 350 रुपये मोजावे लागणार. अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी लगबग. बियाणा मार्केटमध्ये विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या वाणाचा तुटवडा, तर जाणीवपूर्वक तुटवडा करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यामध्ये योग्य भाव मिळत नसल्यामुळे कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून. शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळण्याची अपेक्षा. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. नाशिकमध्ये उष्णतेमुळे 60% अधिक ओपन पोल्ट्री व्यवसाय बंद. मात्र येवला तालुक्यामधल्या बल्लेगावच्या शेतकऱ्याला एसी पोल्ट्री फार्ममधून भरघोस उत्पन्न. पुण्यामधल्या गोळवलकर शाळेच्या कैवल्य देशपांडे या विद्यार्थ्यानं मिळवले 100% गुण. प्रामाणिकपणे अभ्यास करून कैवल्यने 10वी मध्ये घवघवीत यश मिळवलं. धुळ्यामध्ये सूक्ष्म नियोजनामधून 50 लक्ष वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण करा. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या बैठकीमध्ये सूचना. एसटीत लावण्यात आलेले वायफाय गेल्या वर्षभरापासून बंद. महामंडळानं मोठा गाजावाजा करत बसमध्ये वायफाय सुविधाची दिली होती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिट अँड रनच्या प्रकारामध्ये वाढ. नंदुरबार पोलीस प्रशासन सतर्क. 4 दिवसामध्ये 50 पेक्षा जास्त वाहन चालकांवर कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 1098 शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तकांचं वाटप होणार. पहिल्या टप्प्यामधील 84,811 पुस्तक जिल्ह्यामध्ये दाखल. नागपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक, तर 2 आरोपींनी पळ काढला. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या इमारतीला त्रिस्तरीय सुरक्षा. MIT कॉलेजच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेले ईव्हीएम मशीन. नागपूरच्या रामटेकमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांचा चोख बंदोबस्त. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला तगडा बंदोबस्त. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि CRPF जवानांचा तिहेरी पहारा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच. CRPF, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं मतदानाच्या मतपेट्यांसाठी कवच. मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या झळा. अकोला, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर राज्यामधील सर्वात उष्ण शहरं ठरली. राज्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता जास्त राहणार. गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44 अंश पार. जिल्ह्यामधील तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता, तर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अमरावतीमधील राजापेठ पुलावर ट्रकची दुचाकीला धडक. एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नवी मुंबईमध्ये खारघर आणि कामोठेमध्ये आज 14 तास पाणीपुरवठा बंद. सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. नरेंद्र मोदी निवृत्त होण्याची शक्यता नाकारत जूनमध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. अमित शहा यांची माहिती. 2029 मध्ये देखील पंतप्रधान आमचे नेतृत्व करतील, अमित शहांचा दावा. दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणामध्ये जामिनावर असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नवी याचिका दाखल. वैद्यकीय कारण देत जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची मागणी. केजरीवालांचा जामीन 1 जूनला संपणार. कर्नाटकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी सरेंडर करणार. व्हिडिओ जारी करत प्रज्वल रेवण्णाचा खुलासा. आरोप खोटे असल्याचा प्रज्वल रेवण्णा